नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाभव. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. विघ्नहर्ता गजानन, माता सरस्वती, सर्व देवता, रंगदेवता, रसिक देवता यांना विनम्र वंदन करून स्वर्गवासी श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान आयोजित विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी सांगता वर्ष त्यानिमित्ताने विशेष सांगीतिक मैफिल माणिक मोती. सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांनी गायलेल्या आणि अजरामर केलेल्या निवडक गीतांचा सदाबहार नजराणा आपल्यासमोर सादर होतो आहे. आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. हा कार्यक्रम एक स्मृतिवंदना आहे. हे वर्ष विदुषी माणिक वर्मा यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, जे आज समाप्त होत आहे. आज सांगता दिन आहे त्या जन्मशताब्दी वर्षाचा. माणिक दादरकर वर्मा ज्यांनी तमाम मराठी मनाला आपल्या सुरेल गोड गळ्याने सुमारे 50 वर्षाहून अधिक वर्ष मंत्रमुग्ध केलं. किती आणि काय बोलावं त्या काळाबद्दल. सुवर्ण काळच तो. कितीही भरभरून बोललं तरी कमीच पडेल. सुंदर अर्थवाही शब्द, लयबद्ध चाली, गोड गळा, मन भारून टाकणारं, प्रसन्न आणि टवटवीत करणारं गायन, त्याचप्रमाणे वादन, राग रसयुक्त संगीत होतं ते. एक विशाल अथांग महासागरासारखं. त्यातीलच निवडक माणिक मोती निवडण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगत आपल्यासाठी हा कार्यक्रम सादर करण्याची एक संधी आज आपल्यासमोर आम्हाला मिळालेली आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण आयोजकांसाठी शुभेच्छा देऊया. सुरुवातीलाच एक निवेदक म्हणून निवेदन करतो. एरवी निवेदन हे फक्त पूरक असतं. फक्त कार्यक्रमात तो एका गाण्याकडून दुसऱ्या गाण्याकडे देण्याचा तो एक मार्ग असतो. ते जेवढं कमी असेल किंवा थोडक्यात असेल तेवढं ते आपल्याला बरं वाटतं. पण आज आयोजकांची मागणी फार वेगळी आहे. त्यांनी मला स्पष्ट असं बजावून सांगितलं आहे की केवळ गाणी आम्हाला नको आहेत, तर माणिक वर्मांच्याबद्दल लोकांना जी माहिती आहे ती पुन्हा त्याची उजळणी आज होऊ दे किंवा काही गोष्टी नव्याने कळू देत. तेव्हा आज तुमच्या निवेदनाला कोणीही नावं ठेवणार नाहीत, कोणीही कंटाळणार नाही याची हमी आम्ही देतो. आणि तो आशीर्वाद घेऊन मी आता पहिल्या सादरीकरणाकडे वळतो आहे. आपल्याला माहिती आहे की माणिक वर्मा या जितक्या उत्तम भावगीत गायिका होत्या तितक्याच त्या उत्कृष्ट अशा शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यांनी अनेक राग गाऊन रसिकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेलं आहे. आणि त्यातलाच एक राग, आता त्यातले 2 छोट्या बंदिशी आता सादर होत आहेत छोटा ख्याल रूपामध्ये. राग निवडलेला आहे भटियार, जो गायला अत्यंत अवघड असतो. ही पहिली मानवंदना विदुषी माणिक वर्मांसाठी आहे. त्यांनी अजरामर केलेलं शास्त्रीय संगीत, त्यातला त्यांना आवडणारा अतिशय सुंदर असा राग भटियार सादर करतायत ईश्वरी तेजम. ऐकूया. ओव्हरऑल आवाज कमी ठेव, बॅलन्स. नंतर वाढवायचा असेल तर मी सांगते.
उछट गई मोरी उछट गई मोरी उछट गई गए
ही रचना शंकर अभ्यंकर सरांची आहे, गुरुजींची. कंथा बिदेसा जो मारो 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 पतियान आवे पतियान आवे पतियान आवे कंथा बिदेसा जो मारो कंथा बिदेसा जो मारो कंथा कंथा बिदेसा जो मारो 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 पतियान आवे पतियान आवे पतियान आवे कंथा बिदेसा जो मारो कंथा बिदेसा जो मारो कंथा मारो मारो बिदेसा जो मारो कंथा मारो कंथा बिदेसा जो मारो 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 कंथा बिदेसा जो मारो कंथा बिदेसा जो मारो कंथा बिदेसा जो मारो कंथा मारो कंथा बिदेसा जो मारो कंथा बिदेसा जो मारो कंथा बिदेसा जो मारो निसदीन पाठत कथ निसदीन पाठत कथ निसदीन 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 पाठत कथ. विदुषी माणिकताईंचा राग जोग, जोग कंस, चंद्रकंस, मधुकंस, बिहागडा, अहिरभैरव, शिवमत भैरव, मुलतानी, मारुबिहाग यासारख्या रागांच्यावर त्यांची हुकूमत होती आणि यातले बहुसंख्य राग त्याने आपले गुरु जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडनं तिची तालीम घेतलेली होती. यानंतर आपण पहिल्या गीताकडे येतो आहोत आणि खऱ्या अर्थाने सुरुवात करतो आहे. जरा ईश्वरीसाठी आणि सहकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आपण सुंदर असं राग भटियारचं सादरीकरण ऐकलंत आहे. आता एक सुंदर असं गीत ऐकूया. योगेश अभ्यंकर यांनी लिहिलेलं आहे. बाळ माटे यांचं संगीत आहे. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी. ऐकूया. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी.
अप्पासाहेब भोपे असतील, बापूराव केतकर असतील किंवा प्राथमिक सगळे गुरु असतील, त्यानंतर त्यांना तालीम मिळाली ती सुरेश बाबू माने यांची. आणि त्यांना फक्त सुरुवातीला 2च राग शिकवले, एक शुद्ध स्वरांचा, एक कोमल स्वरांचा. आणि त्यांनी काय सांगितलं की हे तू 2 राग पहिल्यांदा 1-2 वर्षामध्ये पूर्ण कर की तुला बहुतेक सगळी गायकी चांगल्या प्रकारे पुढे त्याचा अभ्यास करता येईल. त्यातला एक राग होता यमन आणि एक राग होता भैरवी. हे 2 राग त्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतले, पूर्ण तालीम घेतली. आणि त्याचा फायदा असा झाला, आत्ताचं जे गीत आपण ऐकणार आहोत ते या राग यमनवरच आधारित आहे. देव पावला असं चित्रपटाचं नाव आहे. पु ल देशपांडे यांचं संगीत आहे आणि आधुनिक वाल्मिकी गनी माडगुळकर यांचे शब्द आहेत. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. ऐकूया हा सुंदर यमन आता विधिताकडनं ऐकूया. कबीराचे विणतो शेली, कबीराचे विणतो शेली, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाबड्याय भक्तांसाठी देव करे काम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी, धागा जोडी, जानकीचा नाथ, जानकीचा नाथ, राजा घनश्याम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. दास राम नामी रंगे, राम होई दास, दास राम रामी रंगे, राम होई दास. एक एक धागा जोडी, धागा जोडी, रूप ये पटास, रूप ये पटास, राजा घनश्याम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. मिळून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम, ठाई ठाई शेलावरती, शेलावरती,
कौसल्याचा राम भाबड्याय भक्तांसाठी देव करिता कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम. एक सुंदर गीत ऐकूया. शांता शेळके यांचे शब्द आहेत आणि वसंत पवार यांचं संगीत आहे. विरह गीत आहे. चांदण्या रातीतले स्वप्न तू विसरू न जा. ऐकूया. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. आणिले धागे तुझे तू मीही माझे आणिले. गुंफीला जो गोफ त्याचा वेळ तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी दिली वचने तुला मी दिली वचने तुला वाहिल्या शपथा फुल्या वाहिल्या शपथा फुल्या. शब्द केवळ तेच यांचा अर्थ तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. प्रीतीचे हित गुजते कुजबुजती रुसवे ते. ते हसून आसवे ते आज तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे न कळे मनास आता या आवरू कसे ग. याचं निवेदन किती सुंदर शब्दात तयार केलं आहे आपल्याला. थोडक्यात ऐकवतो. सामान्य माणसाच्या प्रेमामध्ये व्यक्ती वेडी होऊन जाते. मग त्या सुंदर मनमोहक मुरलीधराच्या प्रेमात व्यक्ती वेडी न झाल्यास नवल. एकदा का त्या सावळ्या तनूचे वेड लागले की मग कशाचेही भान राहत नाही. मनी ध्यानी सतत त्याचेच पिसे म्हणजे वेड लागते. त्याच्या बासरीचे सूर दुरूनही कानावर पडले तरी चित्तवृत्ती बहरून येतात आणि अधीर मन त्याचा शोध घेऊ लागते.
अधीरता असल्याने प्रिय व्यक्तीचे दर्शन किंवा तिचा सहवास हवासा वाटणे साहजिकच आहे, परंतु ही अधीर मनस्थिती उतावीळ होऊन त्याच्या येण्याकडेच जेव्हा डोळे लावून बसू लागते तेव्हा ती प्रेमवेडी असल्याचे लक्षात येते. परमेश्वराला मानवी स्वरूपात पाहिल्याने त्याच्याप्रती वाटणाऱ्या प्रेमभावना या मानवाप्रमाणेच आहेत आणि त्याला उत्तम असा न्याय दिला आहे. विदुषी पंडिता पद्मश्री माणिक वर्मा यांनी ऐकलं.